कधी कधी असं होतं की जे सत्य असतं ते पटत नाही आणि जे पटतंय ते सत्य म्हणून पचवता येत नाही. आसपासच्या घटनांचं गूढ वलय दाट होऊन संभ्रम निर्माण करतं. सत्य आणि भास यांच्यात गफलत होऊन विचारांची दिशाभूल होते. आजची कथा ही दोन परस्पर विरोधी व्यक्तींच्या आयुष्यात झालेली एक विचित्र उलथापालथ आहे. 2 दिवस गावी काय गेलो, आईबाबांनी सरळ लग्नाची गळ घातली. पोरगी पण बघून ठेवली चम्मारी. 4 दिवसात डायरेक्ट लग्न. तसं गावचं घर काय वाईट नाहीये. 4 खणांचं मस्त ऐसपेस आहे. फॉर अ चेंज म्हणून जातो अधूनमधून मी. आई पण ना सारखं लग्न कर म्हणून दोषा चालू असायचा तिचा. झालं एकदाच तिच्या मनासारखं. पोरगी काय अगदी गावठी पण नाहीये, पण हा मला हवी होती तशी मॉडर्न पण नाहीये. नेसलेल्या साडीत ती एकदम भंपक वाटत होती, पण अजून सुद्धा डोक्यावर पदर घेते. सकाळी सकाळी पाया काय पडते. संस्कार च्या मारी असो. अंगकाठी पण यथा तथाच. आई म्हणते पोरगी हुशार आहे, संस्कारी आहे, चांगला संसार करेल. तोशाची बायको पण अशीच होती, हडकुळी आणि गावठी. तिला लाईनीवर आणायला त्याला 6 महिने लागले. म्हणजे खरा हनीमून 6 महिन्यानंतर झाला. आता हिच्या बाबतीत असं नाही झालं म्हणजे मिळवलं. आता कुठे प्रमोशन मिळालं होतं, साला एन्जॉय पण करता आला नाही. त्या सेकंड फ्लोअर वालीला विचारलं असतं तर बरं झालं असतं. आई बाबांना सांगून वेळ मारून नेता आली असती. निदान माझ्या बायकोबद्दलच्या अपेक्षा तरी सांगून ठेवायला हव्या होत्या. शिट. मी लागलो प्रमोशनच्या मागे. आणि मातोश्री जाने दे ना यार. आता रडून काय फायदा. लग्न झालं. आता 6 महिन्यांनी तोशाकडून टिप्स घेऊन हनीमूनला जा. हट साला, लाईफ मध्ये मजाच संपली यार. आई इतके दिवस मागे लागलेली, पण मी सिरियसली घेतलं नाही. अचानक म्हणाली, नवरदेव बघायचंय तर बघून घे. 4 दिवसांनी लग्न आहे तुझं. एवढ्यात कुठे लग्न बिग्न. माझ्या नाशकातल्या आणि गावातल्या मैत्रिणी सुद्धा 27-28 शिवाय लग्न करणार नाही म्हणतात. मुलगा चांगला कामाला आहे, शिकलेला आहे म्हणे, दिसायलाही बरा आहे. नकार द्यायचा प्रश्नच नव्हता. पण जरा घाई झाली ना. एकदम मनी ध्यानी नसताना असं लग्न करायचं म्हणजे. मानसिक तयारी व्हायला वेळ पण नाही दिला. जसं काय मी पळूनच चालले होते. मुलगा तसा बरा वाटला एकंदरीत. नाहीतर प्रश्न विचारून हैराण केलं असतं. चुकलंच माझं. आईला आधीच सांगितलं असतं तर बॅट टळली असती. आता घ्या. नाही म्हटलं तर आई बाबा दोघे गाल फुगून बसतील. मग दिला होकार. तशी सासू चांगली वाटली. एकदम टिपिकल आहे. काल आम्ही गावदेवीच्या देवळात गेलो होतो. दर्शन झालं. नंतर खूप छान गप्पा मारल्या आम्ही. त्या सुद्धा मन मोकळेपणाने मला त्यांच्या मुलाविषयी सांगत होत्या. एकुलता एक असल्याने लाडका होता. आईशिवाय पान हलायचं नाही त्याचं. त्यांचं कुलदैवत, त्यांच्या रीतीभाती सांगताना पार त्यांच्या काळात हरवल्या होत्या. वाटलं अशा प्रेमळ सासूसाठी तरी हे लग्न करायलाच हवं. सासरा पण प्रेमळ आहे. मग लागली जवळचा मुहूर्त पाहून लग्न उरकलं. आई म्हणते रीत भात पाळत जा. हा, आता गावी आहे तर पाळेन. आज फार काही लिहित नाही. उद्या निघावं लागेल. मी तोशाला बोलवलंय कंपनी म्हणून, आणि गाडी पण तोच घेऊन येणार आहे. छ्या, फार वाट लागली माझ्या स्वप्नांची. वाटलेलं माझं तोशासारखं थोडीच होणार आहे. आफ्टर ऑल तोशा म्हणजे जन्मापासून गावी राहिलेला असामी. आपलं थोडी तसं आहे. किती पोरी पाहून ठेवलेल्या मी. शिट. असं काय घोडं मारलं होतं की माझ्यावर तोशापेक्षाही वाईट वेळ यावी. त्याने तब्बल 40 मुली नाकारल्यानंतर कुठे त्याचं 40ीत लग्न झालं. म्हणूनच मी त्याच्याकडून सल्ले घेतो.
तो सर्वच बाबतीत सिनियर आहे मला. परवापासून ऑफिस जॉईन करतोय. तोशाकडे गाडी आहे म्हणून त्यालाच बोलवलं. अनायसे ड्रायव्हरची सोय होईल. आई बाबा कदाचित आणखी 1 महिना राहतील. त्यांचा पाय निघणार नाही लवकर. या बुजगावण्यातला सरळ करायला तरी आई सोबत हवी होती. सुट्टी संपली आहे ना. ऑफिसला जायचं यांना परवा, म्हणून उद्याच निघायचं म्हणताय. सासू सासरे महिन्याभराने येतील म्हणाले. तशी मी मुंबईला गेले 4-5 वेळा, पण असं कायमच नव्हती ना गेले, म्हणून जरा हुरहुर लागली. कोणी मित्र येतो यांचा गाडी घेऊन. किती तो अरसिकपणा. नवीन लग्न झालंय आणि यांनी कंपनी द्यायला मित्राला बोलावले. आई म्हणते हळूहळू मन जुळतील. असंच होत राहिलं तर काय जुळणार मन? कप्पाळ. उगाचच घाई केली असं वाटतंय. नकार दिला असता तर काय बिघडलं असतं? फार फार तर आईबाबांनी अबोला धरला असता. नंतर झाले असतेच की ते नॉर्मल. तसे सासरे सुद्धा प्रेमळ आहेत. काल आईबाबांना भेटून आले ते. आमचं लग्न अगदी अचानकच ठरलं, त्यामुळे कुणाकडे जाता आलं नाही. पण सासूबाई म्हणत होत्या की त्या मुंबईला आल्यावर त्यांच्या नातेवाईकांची ओळख करून देतील. माझ्या मैत्रिणींनाही भेटायला जमलं नाही मला. किती घाई. असो, अजून बांधाबांध करायची. गावची आठवण रोज येईलच, पण तिथे रुळायला थोडा जास्त वेळ लागेल एवढं नक्की. देवा, प्रवास सुखरूप होऊ दे. ही अपर्णा तर मख्ख निघाली. प्रवासात चक्क शब्द नाही काढला तिने तोंडातून. नशीब तोशा होता. रात्र तर बकवास गेली. सकाळी घाईत ऑफिसला गेलो तर मोबाईल घरीच राहिला. आईची जाम आठवण आली यार. आज ऑफिसमध्ये जाता जाता 2nd फ्लोअरवाली दिसली. कधी नव्हे ते मस्त स्माइल दिली तिने मला. छान आरी. लग्नाच्या आधी तरी द्यायची होती स्माइल. विचारायचं धाडस तरी केलं असतं. कुठून कुठून नमुने आलेत ना माझ्या आयुष्यात. पार रांगच लागली. सर्वात पहिला नंबर तोशाचा. तोशा लंच ब्रेक मध्ये मला शोधत आला. त्याच्या शेजारची ती परी म्हणे माझी चौकशी करत होती. आणखी बरंच काही बडबडत होता तो. मी जाणून बुजून लक्ष नाही दिलं. काय लिहू? मला पण तोशासारखं 6 महिने थांबावं लागेल बहुतेक. च्या आईला सहन होत नाही आणि सांगता येत नाही अशी परिस्थिती. मला नाही आवडली ती यार. काय ते ध्यान. तशी ती दिसायला बरी आहे, पर उसमें वो बात कहा. मी नाजूक कोवळ्या काकडीची अपेक्षा केली आणि चुकून कोवळं कारलं पदरात पडलं. माझ्यासारखे हे सुद्धा डायरी लिहितात. चला, काहीतरी जुळतंय म्हणायचं. लग्न इतक्या घाईत झालं की एकमेकांच्या आवडी निवडी जाणून घ्यायला वेळच मिळाला नाही. अजूनही मम्माच बॉय आहेत बहुतेक. असो, कामाची सवय नाही ना. आज उशीर झाला यांना ऑफिसला. उद्यापासून सर्व वेळेत व्हायला हवं, म्हणजे होईलच. काल सकाळी जी धावपळ झाली म्हणून सांगू. हे चक्क मोबाईल घरी विसरले. सासूबाई माझ्यावर सर्व टाकून निर्धास्त झाल्या. मीही त्यांना काही विचारलं नाही. किमान यांना जेवायला काय आवडतं ते तरी विचारायला हवं होतं. उद्या सासूबाईंना फोनच करते कशी. पण यांचा स्वभाव फारच एकलकोंडा असावा. त्यातून यांनी मित्राला बोलावलेलं. मग तर अजूनच गप्प झाले मी. नाहीतर काय, पूर्ण प्रवासात त्या मित्राच्या कानात तोंड होतं यांचं. त्याच्या शेजारी तर बसले होते ते. शी, कसला मेला तो मित्र. लाल घोट्या वाटला मला. नवरदेवानी मागे बसायचं की ड्रायव्हरच्या बाजूला. अक्षरही बोलले नाहीत माझ्याशी. संवादाशिवाय संसार सुरू तरी कसा होणार? आज मजाच आली. लाईटच गेली ना राव दुपारी. तासभर वाट पाहिली. मग निघालो आम्ही सर्व घरी. अरे यार, लाईट नसताना ऑफिसात काय काम करणार. तसाच घरी आलो. घरी हे बुजगावणं होतच. मी असताना जरा व्यवस्थित तरी असते. मी बाहेर पडलो की मालकिणीची मोलकरीण होते. चमारी. आई बाबांना पण ना दुसरी कोणी भेटली नाही. कमाल वाटते मला त्यांची.
म्हणाली आज बाहेर जाऊया जेवायला. हे ध्यान सोबत असलं की माझं कशात लक्षच लागत नाही. एकतर तिला गर्दीची सवय नाही, नाशिकचं हॉस्टेल लाईफ वेगळं, मुंबईचं रुटीन वेगळं, म्हणून मी जरा घाबरतोच तिला बाहेर काढायला, आपलं न्यायला. बरं, महामाया बाहेर गेलेली म्हणून जरा झोपलो तर काय छाक स्वप्न पडलं राव. स्वप्नात पण तीच आलेली, पण अशी मस्त म्हणजे एकदम मदमस्त होऊन होत. कपडे अगदी ढिंच्याक होते, त्या अप्सरा घालतात ना तसले कपडे घातलेले. तिने माझा हात अलगद तिच्या हातात घेतला आणि घेऊन गेली मला आल्हाददायक वातावरणात. आणि तिथे हिरवे हिरवे डोंगर होते. ते जग वेगळंच होतं. मला वाटतच नव्हतं की मी स्वप्नात आहे म्हणून. एकदम अचानक मी तिथे गेलो. फार पूर्वीचा काळ पाहतोय असं वाटलं. पायाखाली मऊ गवत, थंड वारा, मोकळं आभाळ आणि सोबतीला ती. तिचं नाव काय बरं? छा, अपर्णा नाही. कुठे ते बुजगावणं आणि कुठे ती अप्सरा. इथे अपर्णा असती तर त्या वाऱ्याच्या झुळीबरोबर उडून गेली असती. ती मस्तच होती, एकदम परफेक्ट फिगर. 2-1 पावलं चाललो असो आम्ही, मग अचानक तिचा हात सुटला. डोळ्यासमोर अंधारी आली आणि मी माझ्या घरात होतो. बाहेर काळोख पडला होता. बायको पण आली होती. श्यामारी, काय वंटाच स्वप्न होतं यार. काल हे लवकर आले ऑफिसातून. म्हटलं आज बाहेर जेवायला जायचा प्लॅन करू, तरीही नको म्हणाले. बहुतेक थकले असतील. मी बाजारात गेले. चांगली 2 तास फिरले, मस्त शॉपिंग केली आणि घरी आले तर हे महाशय नुकतेच उठून बसले होते. इतका वेळ कोणी झोपतं का? यांना ना कसली आवडच नाही. फिरायची नाही, वाचायची नाही, शॉपिंग नको. मग काय तर नुसतं मित्रांसोबत उन्हाळक्या करायला हव्यात. रात्री सुद्धा यांना मित्रांसोबत चॅटिंग करायची असते. मी जवळ आले तर झोप येते यांना. माझं काय चुकतंय तेच कळेनासं झालंय. कदाचित यांचं दुसऱ्या मुलीवर प्रेम तर छे छे. मग घरी लवकर कशाला आले असते? उलट आलेच नसते. पण आमच्यात नवरा बायकोचं नातं आहे असं वाटतच नाही. आम्ही एकमेकांची तोंड देखील पाहिली नाही. म्हणजे सकाळी मी सर्व तयारी करून ठेवते आणि हे त्यांचं आवरून तसेच परस्पर ऑफिसला निघतात. जेवताना पण गप्पच असतात. घरी आले की टीव्ही नाही तर मोबाईल. मी असून नसल्यासारखीच असते त्यांच्यासमोर. आज दुपारी ऑफिसमध्ये पार्टी होती माझ्या लग्नाची. 2nd फ्लोअर वालीला पण बोलवायला हवं होतं का? आज पण येताना दिसलेली. स्माइल दिली तिने मला. आज बॉसने नवीन टास्क दिलेला, त्याच्या मनासारखे होत नव्हते. मग बसा लेट नाईट काम करत 9 वाजले घरी यायला. ते बुजगावणं होतच. दारात नेहमीप्रमाणे वाट पाहत सरळ हातपाय धुवून जेवायला बसलो. हल्ली तोषा पण कॉल करत नाही. त्याला वाटलं मला डिस्टर्ब होईल. अरे बाबा, मला आत्ताच तुझी खरी गरज आहे. मला राहून राहून तिची आठवण येते. तिची, अनामिकेची. अनामिका, अनामिका. तिने तिचं नाव कुठे सांगितलंय अजून? म्हणून अनामिका. जेवून जरा गॅलरीत बसलो होतो. तेवढ्यात बघता बघता समोरची भिंत आणि कथडा नाहीसा झाला. पायाला गारगार हिरवळ जाणवली. तो एका टेकडीचा माथा होता. आजूबाजूला गर्द झाडी असावी. पानांचा गार वास नाकातून थेट मेंदूपर्यंत जात होता. मी पुढे चालत गेलो. तिथे ती बसली होती, पाठमोरी. तीच अनामिका. आज पण फाडू दिसत होती. चंद्राच्या प्रकाशात तिची गौर काया आणखीनच उजळून होती. मोकळे दाट केस पाठीवर रुळत होते, वाऱ्यावर उडत होते. टेकडीच्या पायथ्याला लागून नदी वाहत होती. गार वारं सुटले. नदीच्या पाण्यात चंद्र लाटांसोबत खेळत होता.
मी सरळ तिला खेटून बसलो. तिने मान वळवली आणि मस्त स्माइल दिली. जणू काय ती माझ्यासाठीच तिथे बसली होती. किती वेळ बसलो होतो आम्ही माहित नाही. काळोख गडद होत गेला. अचानक डोळ्यांपुढे अंधारी यायला लागली. पुढच्या क्षणी मी गॅलरीत होतो. डोक्यात फटाके फुटत होते. बायको कुठे दिसली नाही. असेल नेहमीप्रमाणे पुस्तक वाचत म्हणून मी उठलो तर ती दारातून आत येत होती. चेहऱ्यावरून जरा त्रासिक दिसत होती आणि महत्वाचे म्हणजे मला शोधत होती. च्या मारी गॅलरीत पाहिलं नसेल तिने. जास्त काही न बोलता मी झोपायला गेलो. डोकं जड झालं. दुपारी सासूबाईंचा कॉल आलेला. खूप काही सांगत होत्या यांच्याबद्दल. त्यांना इथे यायला अजून अवकाश आहे. रात्री हे उशिरा घरी आले. मी काही बोलले नाही. नवीन नवीन लग्न झालंय, बायकोला फिरवून आणावं असं काही डोक्यात येत नाही वाटतं यांच्या. आले, जेवले आणि गॅलरीत गेले. म्हणजे मी तरी त्यांना तिथंच पाहिलं. नंतर सर्व कामं आटोपून पुस्तक वाचत बसले. म्हटलं आता येतील मग येतील, पण कसलं काय. मग मीच आवाज दिला, पण यांचा रिप्लाय नाही. शेवटी उठून बघायला गेले तर हे गॅलरीत नव्हते. अख्खं घर शोधलं, कुठेच नव्हते. मला वाटलं खाली गेले असतील, पण फार उशीर झालेला म्हणून मी बघायला गेले नाही. 11:30 सावंतांचा आवाज आला खालच्या मजल्याहून, म्हणून फोन घेऊन बाहेर गेले. मी बाहेर असताना नेमका कॉल आला तर सावंतांकडे चौकशी केली तर त्यांना काहीच माहिती नव्हती. कॉल पण लावून पाहिला. फोन वाजत होता पण उचलला नाही. कंटाळून मी घरी आले तर हा माणूस घरात. अरे शेजारी गेलात तरी सांगून जायचं ना. मी काय सर्वांची घरं चेक करत बसू काय. रागच आला मला. उद्या बोलायलाच हवं. आज रविवार. म्हटलं संध्याकाळी मस्त टाइमपास करू, तर हिने बाहेर जायचं टुमणं लावलं. मग गेलो तिला घेऊन. सिनेमाला गर्दी होती म्हणून पार्कात गेलो. मस्त शांत वातावरण होतं. मध्येच मोठा कारंजा होता. पलीकडे बच्चे कंपनी खेळत होती. कारंजाचं पाणी बघून मला तिची आठवण झाली. मागे एकदा त्या टेकडीवर असाच गार वारा सुटलेला. बायको बरंच काय बोलत होती. माझं लक्ष नव्हतं. अचानक तीच सणक जाणवली. बगीचा, कारंजा, खेळणारी मुलं धुसर होऊ लागली. क्षणभर ग्लानी आली आणि मी भलत्याच ठिकाणी होतो. समोर नयनरम्य देखावा होता. चहूकडे हिरवळ पसरली होती. अवतीभोवती मोर निर्धास्तपणे फिरत होते. तळ्याकाठी राजहंस बागडत होते. समोर हरणांचा कळप होता. त्या कळपात ती होती. हरणांना गवत चारत होती. तिच्या चेहऱ्यावर मंद हसू तरळत होतं. आलास तू? केव्हाची वाट पाहते? तिच्या नजरेतले ते भाव मला न सांगता समजले. मी पुढाकार घेऊन तिला कवेत घेतले. तिच्या समोर मी अगदी यथेच्छित वाटत होतो. तिने समाधानाने माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं. आम्ही एका मोठ्या खडकावर बसलो. माझं डोकं तिने तिच्या मांडीवर घेतलं. मूकपणे आमचा संवाद सुरू होता. तिचा मऊ स्पर्श सुखावह वाटत होता. संध्याकाळ होऊन काळोख पडायला लागला. पुन्हा डोळ्यासमोर अंधारी यायला लागली. समोरचं चित्र धुसर होतं आणि मी डोकं गच्च धरून पार्कातल्या हिरवळीकडे बसलो. डोकं जड झालं होतं. बायको जागेवर नव्हती. सगळीकडे शोधले. पार्कच्या वॉचमॅनला पण विचारलं. शेवटी संभ्रमावस्थेत हताश होऊन घरी आलो. पण मला एक गोष्ट कळत नाही. बायकोच्या अखंड बडबडीतला एकही शब्द माझ्या लक्षात नव्हता आणि तिचा मूक संवाद मला शब्दाशिवाय कसा समजला.